नमस्कार मित्रांनो, पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त जाण्यासाठी जे काही वारकरी आहेत, भक्तगण आहेत, यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत विशेष अपडेट आलेले आहे। मित्रांनो, यांच्यासाठी आषाढी यात्रेसाठी जे काही परिवहन महामंडळ आहेत हे 5200 विशेष बस सोडण्यात येणार आहे त्यांच्यामार्फत। तर याच्यामध्ये पहा काय काय नियोजन केलेलं आहे। आषाढी यात्रा निमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्रा काळात 5200 विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले। ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते। यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर उपस्थित होते। तर यांनी सांगितलेले आहे, आता जे काही वारकरी आहेत, भक्तगण आहेत, त्यांच्यासाठी एसटीची पुरवठा केली जाणार आहे। मंत्री श्री सरनाईक म्हणाले की विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात म्हणजे एसटी महामंडळाचे आपल्या जे काही डेपो आहे जवळचं तेथे संपर्क साधावे, तेथून त्यांना एसटीची सुविधा करून दिली जाणार आहे। मित्रांनो, प्रतिवर्षीप्रमाणे देखील श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी येतात। अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा पालखीबरोबर चालत दिंडीने येतात व प्रवाशांना एसटीची यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे। 40 पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। अर्थात या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला जाणार आहे। जे काही प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आहे याच्यामार्फत, तसेच महिलांसाठी 50% तिकीट दरातून सूट दिली जाणार आहे महिला सन्मान योजना या योजनेच्या माध्यमातून। मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त 5000 विशेष बस सोडल्या होत्या। याद्वारे यात्रा काळामध्ये सुमारे 21 लाख भाविक प्रवाशांची सुखरूपने ने-आण झाली आहे। त्यासाठी देखील आता ही सुविधा त्याचप्रमाणे राबवली जाणार आहे। यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन काही प्रवासी तिकीट न घेता वाहनात चढतात, वाहनाकडून तिकिटाची मागणी देखील करत नाही। तर अशा प्रकारे विना तिकीट प्रवासी जे करणार आहेत अशा प्रवाशांवर आता लगाम घालण्यासाठी पंढरपूरला जाणारे एसटीतून जे काही भाविक आहेत अशा 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याची नियोजन देखील केलेले आहेत। अशा विना तिकीट प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीने 200 सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवण्याची त्यांना सांगितलेलं आहे। मित्रांनो, वाहतुकीच्या नियोजनासाठी एसटीची काही जी मदत आहे ते पहा। एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात। अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचा खोळंबा होतो। यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून हे 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रण व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत। त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासन देखील एसटीची मदत घेणार आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये 4 तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत। याच्यामध्ये पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागातून गाड्या सोडण्यात येणार आहे। वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एका स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग म्हणजे ITI कॉलेज आहे त्या ठिकाणी व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी 4 तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी। दरम्यान यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्रे, चौकशी कक्ष अशा काही जी व्यवस्था आहे ते पुरवण्यात येणार आहेत। बसस्थानकाचे नाव आणि जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस आहेत, बसस्थानके आहेत आणि त्या स्थानकावर कोणत्या जिल्ह्याची ती बसे येणार आहेत ते येथे स्पष्ट केलं आहे। चंद्रभागा बसस्थानक आहे, याच्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर विभाग असणार आहे या बसस्थानकावर। त्यानंतर भीमा यात्रा बसस्थानक आहे देगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती ह्या काही जे प्रदेश येणारे बस आहेत या ठिकाणी थांबवले जाणार आहेत। त्यानंतर विठ्ठल कारखाना आहे, याच्यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर। त्यानंतर पांडुरंग बसस्थानकच्या येथे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गकडून येणारे जे बसेस आहेत या ठिकाणी थांबवले जाणार आहेत। महत्त्वाची माहिती होती। इतरही तुमच्या भाविक आषाढी कार्तिकेला जे काही जाणार आहेत भाविक त्या भाविकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।